Recording has started. Okay, friends, I am Dr. Hinawani and in the scholarship for grade 4, today we are going to take the topic which is based on subject English and the topic name is synonyms. As we discussed in the last lecture, synonyms for Marathi subject. We know synonyms means the words which have similar meaning. Similar meaning. Okay, for example, you can say ki exceed means accept, decrease means diminish, मतलब in the Marathi कमी होणं. Okay, accomplish means काहीतरी मिळवणं, achieve म्हणजे पण मिळवणं, पूर्ण करणं, मिळवणं. So there are different words which have same meaning. So list is given here as we had seen in the Samanarthi Shabda also. So if you read the books, newspaper, magazines regularly, then you can build up your own good dictionary for different words. Now exceed means accept, accomplish means achieve, admirable, excellent, admit, confess, advisory, opponent, aid means to help. We all heard first aid. मतलब क्या primary help when something happen, accidents or anything, or we got a wound or we get a cut. So aid means to help. Element means illness, anger means pari. So there are so many words given here which are synonyms to each other. Now the questions are based on these words. Okay, so जैसे हमने मराठी में देखा था कि वन हायलाइटेड वर्ड इज गिवन टू यू, ठळक अक्षरामध्ये एक शब्द दिलेला असेल आणि आपल्याला त्याचं सिनॉनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे. सेम वे the bold word is given to you and you have to find the synonyms to that word. Now the first word is indolent. Now what is mean by indolent? So indolent means lazy. Okay, so the synonyms to indolent is lazy. Now protect. Protect means what? कोणाला तरी प्रोटेक्ट करणं म्हणजे कोणाला तरी सुरक्षित ठेवणं. ओके, नाव थिंक ऑफ द ऑप्शन. टू प्रोड्यूस म्हणजे काहीतरी निर्माण करणं. टू गार्ड म्हणजे येस सुरक्षित ठेवणं. टू द पार्ट नाही. टू कट म्हणजे कापणे. सो द करेक्ट आन्सर हिअर इज टू गार्ड. आता हे कसं कळेल आपल्याला? तर जेवढं आपण ते वाचू, जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यापैकी काही क्वेश्चन्स आहेत, काही बाहेरचे क्वेश्चन्स आहेत, तर जेवढं तुम्ही वाचाल, जेवढे तुम्ही सिनॉनिम्स ची तुमची डिक्शनरी तयार कराल, तेवढं तुम्हाला हे सॉल्व करणं जास्त इझी जाईल. नाव नेक्स्ट इज प्रँक. प्रँक करणं, प्रँक केलं असं आपण नेहमी म्हणतो स्कूलमध्ये, याच्यासोबत आम्ही प्रँक केलं, हे केलं, ते केलं. तर व्हॉट इज मीन बाय प्रँक? सो प्रँक इज अ ट्रिक. ओके, मूर्ख बनवणं म्हणजे प्रँक नाही. ट्रिक म्हणजे काहीतरी मजा करणं, काहीतरी युक्ती करणं म्हणजे प्रँक. सो व्हॉट इज द सिनॉनिम टू प्रँक? इट इज ट्रिक. ओके, नाव सेंटेन्स. हे जे सेंटेन्स वर्ड आलेलं आहे ह्याचं मीनिंग काय आहे? पनिशमेंट. ओके, नॉट अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स आर ऑल्सो कॉल्ड एज सेंटेन्स. सपोज ॲसरेशन असं आलं असतं तर आपण मे बी ह्याला सेंटेन्सची सिनॉनिम पकडलं असतं. पण कमांड म्हणजे ऑर्डर देणं. वर्ड्स नुसतं वर्ड्स असून उपयोग नाही. ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज मीनिंग इज नोन एज सेंटेन्स, बट हिअर सेंटेन्स मीनिंग इज पनिशमेंट. ओके, सो अशा प्रकारे एक बोल्ड लेटर तुम्हाला दिलेलं असेल, एक बोल्ड वर्ड तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला त्याचं सिनॉनिम्स हे शोधायचं आहे. तर हे आपण एक्सरसाइज म्हणून करू शकतो फॉर होमवर्क. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक की फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट सिमिलर
टू द मिनिंग ऑफ गिवन वर्ड. जसं आपण समानार्थी शब्दामध्ये बघितलं होतं की समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा होता. आता शाय म्हणजे काय? लाजाळू मुलगा. ओके. मग टिमिड, रिझर्व, मॉडेस्ट अँड अलोन असे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. तर ह्याच्यापैकी कोण ह्याला मॅच होईल? तर शाय म्हणजे रिझर्व, शाय म्हणजे मॉडेस्ट, शाय म्हणजे टिमिड, बट शाय मीन्स नॉट अलोन. सो जो वर्ड सिनोनिम नाही येतो काय येईल? अलोन. रूड म्हणजे जे रूडली बोलतात, ॲरोगंटली बोलतात. मग कर्ट, इम्पोलाइट, इम्पोलाइट आपण म्हणू शकतो रूड म्हणजे पोलाइटनेसने नाही वागत आहे. अँग्री, मॅनरलेस, मॅनरलेस म्हणू शकतो आपण त्या व्यक्तींना. अँग्री म्हणू शकतो का? नाही, कारण जरी अँग्री नसेल तरी लोक रूड बोलतात. म्हणून इथे सिनोनिम नसलेला शब्द कुठला आहे? अँग्री. ओके. तर अशा प्रकारे जो सिनोनिम नसलेला शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. आता थर्ड जो टाइप आहे क्वेश्चनचा समानार्थी सारखंच आहे हे पण, की ह्याच्यामध्ये पिक आउट द वर्ड्स दॅट आर सिनोनिम्स टू द अंडरलाईन वर्ड. आता एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या वर्डला अंडरलाईन केलं आहे आणि आपल्याला त्याच्याशी सिनोनिम असलेला शब्द जो आहे तो शोधायचा आहे. मग काय आहे सेंटेन्स? लोड्स chose a costly gift for her friend. आता एक कोणतरी व्यक्ती आहे, त्याने एक गिफ्ट चूज केलंय, पण ते गिफ्ट कसं आहे? कॉस्टली आहे. कॉस्टली या वर्डला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. ओके. कॉस्टली म्हणजे काय? महाग. मग इन द गिवन ऑप्शन विच वर्ड इज सिमिलर टू द कॉस्टली? चीप म्हणजे स्वस्त, हेवी म्हणजे जड, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आता तुम्हीच सांगा कुठलं येईल? एक्सपेन्सिव्ह, कारण कॉस्टली म्हणजे एक्सपेन्सिव्ह. ओके. सो अशा प्रकारे आपण योग्य ऑप्शन निवडू शकतो. द न्यू ओनर ऑफ द फ्लॅट वॉज व्हेरी वेल्दी. नाव वेल्दी इज द गिवन अंडरलाईन वर्ड. नाव व्हॉट इज मीन बाय वेल्दी? वेल्दी मीन्स श्रीमंत, which have the person who have so much of wealth. Now affluent, effluent, weary and righteous ह्याच्यापैकी कुठला ऑप्शन येईल? तर affluent. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्समध्ये एखादा वर्ड जर अंडरलाईन केला असेल तर त्याच्याशी सिनोनिम असलेला वर्ड आपल्याला शोधावा लागेल. आता हे तुम्हाला मी सगळं शोधून देऊन उपयोग नाही, कारण हे तुमची व्होकॅब्युलरी जेव्हा तयार होईल तेव्हाच तुम्हाला ते सॉल्व करता येईल. आता जसं सिनोनिम असतं म्हणजे वर्ड्स विच हॅव सिमिलर मिनिंग, तसंच अँटोनिम्स पण असतात की द वर्ड्स दॅट हॅव डिफरंट डिफरंट नाही, अपोजिट मिनिंग. ओके. नाव जसं आपण विरुद्धार्थी शब्दामध्ये बघितलं होतं की काही काही जे विरुद्धार्थी शब्द होते ते एक्झॅक्टली वेगळे शब्द होते. ओके. तसंच अँटोनिम्स मध्ये पण काही काही जे वर्ड्स आहेत ते कम्प्लिटली डिफरंट वर्ड्स आहेत. द अपोजिट वर्ड्स कॅन बी कम्प्लिटली डिफरंट. मग त्याची पूर्ण इथे एक लिस्ट दिलेली आहे तुम्हाला. ती थोडीशी फेंट आली आहे माझ्या ह्याच्यात, पण यू कॅन गो थ्रू दॅट लिस्ट इन युअर नवनीत स्कॉलरशिप बुक. ओके. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पार्शियलच्या अपोजिट आहे टोटल, पीसच्या अपोजिट आहे वॉर, डेच्या अपोजिट आहे नाईट. ओके. तर अशा प्रकारे पूर्ण कम्प्लिटली डिफरंट वर्ड्सच तुम्हाला अँटोनिम्स म्हणून लिहावे लागतील. कधी कधी प्रिफिक्सेस लागतात, जसे विरुद्धार्थी शब्दांमध्ये प्रिफिक्सेस लागत होते, अ लागत होता, ना लागत होता, अन लागत होता. तसंच इथे पण डिस हा प्रिफिक्स लावून अँटोनिम तयार करता येतो त्या वर्डच्या आधी. मग असे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत? ॲडव्हान्टेजच्या अपोजिट डिसॲडव्हान्टेज, बिलीव्हच्या अपोजिट डिसबिलीव्ह, कनेक्टच्या अपोजिट डिस्कनेक्ट, हार्मोनीच्या अपोजिट डिसहार्मोनी, ऑनेस्टच्या अपोजिट डिसऑनेस्ट, ऑनरच्या अपोजिट डिसऑनर. तर ह्या सगळ्या वर्ड्सना पुढे डिस हा प्रिफिक्स लागला की त्याचा अँटोनिम तयार होतं. मग कधी कधी डिस न लागता UN अन लागतं. ओके.
एबल अनेबल, सर्टन अनसर्टन, कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल, कॉमन अनकॉमन, ह्याच्यातले काय काय तुम्ही ऑलरेडी रेग्युलर ह्याच्यामध्ये यूज करतात. हॅपी अनहॅपी, हेल्दी अनहेल्दी. ओके, सो ह्यांच्यामध्ये अन हे प्रिफिक्स लागलेलं आहे. आता काही काही अँटोनिम्स फॉर्म होताना त्याला आय एम किंवा आय एन किंवा आय आर किंवा आय एल किंवा मिस हे प्रिफिक्स लागतं. जसं ॲबिलिटी इनॅबिलिटी, इथे बघा आय एन लागलंय. बिहेव मिसबिहेव, इथे मिस हे लागलंय. ओके. मॉरल इमॉरल, इथे आय एम हे प्रिफिक्स लागलंय. त्याचप्रमाणे रिस्पॉन्सिबल इररिस्पॉन्सिबल, इथे आय आर हे प्रिफिक्स लागले. तर असे वेगवेगळे प्रिफिक्सेस जे आहे ते लागून अँटोनिम्स तयार होतात. ओके. आता जसं प्रिफिक्सेस लागतात तसं अँटोनिम्स फॉर्म होताना सफिक्सेस सुद्धा लागतात. मग कुठले कुठले सफिक्सेस लागतात म्हणजे वर्डच्या नंतरून लागेल ते. जसं की पेनफुल, पेनलेस. पेन हा वर्ड आहे, त्याला फुल आणि लेस हे दोन सफिक्स लागले की ते एकमेकांचे अपोजिट होतील. सफिक्स हा कधी पण वर्डच्या राईट हँड साईडला लागतो. ओके. वर्डची आपली राईट हँड साईड. ओके, आपण बोर्ड बघतोय तर आपली राईट हँड साईड कधी पण आपण कन्सिडर करायची. तर वर्डच्या राईट हँड साईडने जे लागेल ते सफिक्स. मग फुल, लेस हे दोन सफिक्सेस एखाद्या वर्डला लागले तर ते एकमेकांचे अँटोनिम्स वर्ड तयार होतात. जसे की केअरफुल केअरलेस, होपफुल होपलेस, डाऊटफुल डाऊटलेस, फिअरफुल फिअरलेस, मर्सीफुल मर्सीलेस, मिनिंगफुल मिनिंगलेस. ओके. तर एकच वर्ड आहे त्याला दोन सफिक्सेस लागले आणि ते जे नवीन वर्ड तयार झाले ते एकमेकांचे अँटोनिम्स तयार झाले. आता परत तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातील तर one word is given to you which is bold and we have to find the antonym of the given word. Now the first is entrance. Entrance म्हणजे काय? प्रवेशद्वार. ऍडमिशन म्हणजे काय? प्रवेश घेणं. डिपार्चर म्हणजे जाणं. अरायवल म्हणजे येणं आणि एक्झिट म्हणजे जिथून बाहेर निघतो ते. आता डिपार्चरचा पण मीनिंग एंट्रन्सच्या अपोजिट होईल, पण आपण डिपार्चर घेऊ का? नाही, कारण इट डिनोट्स motion. Entrance is a you can say gate. So the correct answer is exit. Entrance is a gate from where you enter into something. Exit is a gate from where you come out of the something. Okay, so the correct answer is exit here, not departure. Famous म्हणजे प्रसिद्ध. मग रिच म्हणजे काय? श्रीमंत. अननोन म्हणजे काय? ज्याला कोणी ओळखत नाही. टिमिड आपण ऑलरेडी बघितलं. एक्स्ट्रा वॅगंट नाही. स फेमसच्या अपोजिट काय येईल? अननोन, की जो एकदम प्रसिद्ध आहे आणि ज्याला कोणी ओळखत नाही. ॲडमायर म्हणजे काय? स्तुती करणं. टू प्रेज समवन मीन्स ॲडमायर. नाव व्हॉट इज द अँटोनिम ऑफ ॲडमायर? की कोणाची स्तुती न करणं. मग टीज, कंडेम, अडॉर और पनिश काय येईल? करेक्ट ऑप्शन कंडेम म्हणजे वाईट बोलणं. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही अँटोनिम्स हे गिवन वर्ड्सचे फाइंड आउट करू शकता. आता नेक्स्ट जो पॅटर्न आहे क्वेश्चनचा तो कसा येईल? सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अँटोनिम्स. हे सिनोनिम मध्ये पण येऊ शकतं, पण अँटोनिम मध्ये पण आलेलं आहे. बोल्ड, टिमिड, व्हर्च्यू, होप, कॉमन, चीप, वॅक्स, बी. आता कुठली करेक्ट पेअर येईल? बोल्ड अँड टिमिड, कारण आपण बघितलं टिमिड म्हणजे शाय मुलगा आणि बोल्ड म्हणजे एकदम धीट. So bold, timid is the correct pair which are antonyms of each other. Lucky, nice, sleep, sleepy, faithful, loyal, specific, general. आता याच्यामध्ये काय येईल? स्पेसिफिक आणि जनरल हे दोघं एकमेकांचे अँटोनिम्स आहेत, कारण फेथफुल म्हणजे विश्वसनीय, लॉयल म्हणजे पण विश्वासार्ह, म्हणजे हे सिनोनिम्स आहेत ऍक्च्युली. स्लीप, स्लीपी काही कनेक्शन नाही आहे.
ओके. आणि लकी आणि नाईस पण काय कनेक्शन नाही, तो स्पेसिफिक आणि जनरल हे करेक्ट आन्सर येईल. अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या दोन क्वेश्चनला ॲज अ होमवर्क घेऊ शकतात. विच प्रिफिक्स विल यू यूज टू फॉर्म द अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आता आपण भरपूर सारे प्रिफिक्सेस बघितले ना, की आय एम लागेल, आय एल लागेल, आयन लागेल, मिस लागेल. सो विच डिस लागेल, तो कोण, विच प्रिफिक्स विल यू ॲड टू फॉर्म द अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. नाव द गिवन वर्ड इज एक्सपेक्टेड. It is a common word. So we all know expected opposite is unexpected. So which prefix we had added? un. Okay. Now honor, dishonor. Okay. So you add dis. Then fortune, we say misfortune. So MIS we add here. And the rest of the thing you can try on your own. Again, the next question is like one sentence is given, one word is underlined there, and you have to find the antonym of that given underlined word. Now, the first sentence I am going to read. The conditions are now adverse, means not in our hand. I will complete the job when they are dash dash, said the soldier. Adversity, difficult, favorable, or ease. Okay. Now which is the opposite of the adverse? Adverse means unfavorable conditions, not suitable conditions. So adverse antonym is favorable. Okay. He had been strong man once, but his illness had made him strong's opposite feeble, not unstrong. Okay. So the correct answer here is feeble. Okay. Strong opposite word is weak or feeble, and the rest too you can do at homework. Okay. So why I take synonyms and antonyms? Because just in the yesterday's lecture we had taken samanarthi virudharthi shabda, and both the concepts are related to each other. So we take synonyms and antonyms for English. Now our next topic will be based on maths or intelligent quotient wala topic that we will take in the next class.